रा. चि. ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान शिवथर घळ नावाचा लेख. इसवी सनाच्या 17व्या शतकात ज्यांनी महाराष्ट्राला सामर्थ्याचा महामंत्र दिला आणि मरगळलेल्या मराठी मनात नवचेतना फुलवली, त्या समर्थांच्या संपर्कानं पुनीत झालेली अनेक स्थानं महाराष्ट्रातली बृहन्महाराष्ट्रात आहेत. चाफळचा राम, कृष्णा कोयन्याच्या खोऱ्यातले 11 मारुती आणि प्रतापगडची रामवरदायिनी भवानी ही त्यांनी निर्मिलेली रामराज्याची स्फूर्तिस्थाने आज काहीशी उपेक्षितच आहेत. त्यांच्या मनाची चैतन्यगर्भ स्फुरणं जशी या स्फूर्तिस्थानांतून प्रतीत होतात, तशीच त्यांच्या अंतर्मनाची स्पंदनं आपल्याला त्यांच्या एकांत निवासाच्या स्थानीही जाणवून जातात. समर्थांना आत्मोद्धाराबरोबरच लोकोद्धाराची तीव्र तळमळ असल्यामुळे ते लोकांतात एकांत अनुभवीत होते आणि एकांतात लोककल्याणाचंच चिंतन करीत होते. काही गलबला काही निवळ ऐसा कंठीत जावा काळ, असं त्यांनी स्वतःच म्हटलं आहे. हा एकांत अनुभवण्यासाठी ते कधी चाफळच्या समाधीत जात, ते कधी चाफळच्या रामघळीत जात, कधी महाबळेश्वराच्या परिसरातील ब्रह्मारण्यात अदृश्य होत, तर कधी हेळवाकच्या घळीचा आश्रय घेत. त्यांना गिरिगह्वरांतील एकांताचं, तिथं झुळझुळणाऱ्या प्रवाहाचं नि सदैव बहरलेल्या घनशीतल वनराजीचं अतीव वेड होतं. या वेडापायी त्यांनी सह्याद्रीवर अतीव प्रेम केलं अन त्याच्या कुशीतील कित्येक स्थानांना आपल्या वास्तव्यानं महात्मता प्राप्त करून दिली. अशा स्थानांत शिवथर घळीचं महिमान सर्वोपरी आहे. सौंदर्यासक्त समर्थांनी या घळीला सुंदर मठ म्हणून गौरविलं आहे. हे स्थान पुणे महाड मोटारमार्गावर आहे. भोरच्या पुढे 22 मैल गेल्यावर रस्त्यातच माझेरी नावाचं खेडं आहे. तिथं उतरल्यावर माझेरीच्या उत्तरेला 1 मैलावर आहे. पामराची अन पारमाचीपासून अवघ्या 3 मैल अंतरावर शिवथर घळ आहे. वाटेत एक खिंड ओलांडावी लागते. खिंड उतरल्यावर नदी लागते. तिच्या काठाकाठानं कुंभे शिवथर, आंबे शिवथर नि कसबे शिवथर अशी 3 लहान खेडी आहेत. कसबे शिवथरच्या दक्षिणेकडच्या डोंगरात चढून गेलं की शिवथर घळीचं दर्शन घडतं. स्वतः समर्थांनी या घळीचं, या सुंदर मठाच्या निसर्ग सुंदरतेचं मनोहारी वर्णन केलं आहे. ते सुंदर मठाचा महिमा गातात. समर्थांनी केलेलं सुंदर मठाचं वर्णन प्रत्ययकारी आहे. समर्थांसारख्या सत्पुरुषाला सत्वगुणाचं अधिष्ठान लाभलेलं सौंदर्य प्रिय व्हावं हे स्वाभाविक आहे. शिवथर घळीत श्रीरामाचा हा समर्थ दास नांदू लागल्यावर भक्तवेडा भगवंतही तिथं संचारू लागणं स्वाभाविकच आहे. अन मग रामाबरोबरच रामवरदायिनी भवानीचं स्मरण होणंही स्वाभाविकच आहे. सन्निध रामवरदायिनी म्हणून समर्थांनी जिचा उल्लेख केला आहे ती शिवथर घळीपासून जवळच असलेल्या पारघाटातील मोऱ्यांची कुलदेवी रामवरदायिनी होय. चंद्रराव मोरे हे जावळी शिवथरचे राजे. मनगटानं मजबूत असूनही आदिलशाहीचं दास्य मिरवणारे. ब्रह्मारण्यातला महाबळेश्वर शिव अन पारघाटातली रामवरदायिनी भवानी देवी यांच्या भक्तीत रमणारे. त्यामुळे समर्थांना वाटत होतं की त्यांच्या अंतरातली
शिवभक्ती जागवून त्यांना शिवप्रभूंच्या शिवकार्यात गुंतता येईल. शिवथर गळीच्या वरच्या बाजूसच मोऱ्यांचा वाडा होता. मोऱ्यांशी समर्थांनी संधान बांधलं होतं. मोऱ्यांच्या मोर्तबांवर वरदायिनीच्या नावाबरोबरच समर्थांच्या समर्थवाणीचं स्मरण घडविणारे शब्दही मिरवत होते. श्रीराम वरदायिनी विश्वमाता तू जननी, दुष्ट दानवांचा काळ भक्त जना प्रतिपाळ. परंतु मोऱ्यांचं वर्तन सुधारलं नाही. ते दुष्ट दानवांचा काळ बनण्याऐवजी त्यांचाच प्रतिपाळ करून स्वजनांचा छळ करीत राहिले. महाराष्ट्राच्या पावनभूमीत उदंड मातलेलं म्लेच्छांचं बहुता दिसांचं बंड मोडून काढून तिथं देवाधर्माचं राज्य रामराज्य निर्माण करावं हा समर्थांचा सत्यसंकल्प होता. या हेतूनं त्यांनी कृष्णा कोयनेच्या खोऱ्यात अग्निबीजांची पेरणी केली होती. मोरेही त्यात सहभागी होतील अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु ते घडलं नाही आणि अखेरीस स्वराज्याच्या गळ्याला नख लावू पाहणाऱ्या उन्मत्त मोऱ्यांचा शिवप्रभूंनी पुरता बिमोड केला. पारघाटातली रामवरदायिनी भवानी शिवप्रभूंच्या पुण्यपराक्रमामुळे प्रतापगडावर प्रतापानं विराजमान झाली. महाबळेश्वर शिवाच्या तृतीय नेत्रातील दाहक तेजानं सारं अशिव भस्मसात झालं अन मग शिवथर हे खरंखुरं शिवस्थल बनून राहिलं. समर्थांच्या दृष्टीनं त्यांचा प्राणप्रिय रामच शिवप्रभूंच्या रूपानं अवतरला होता. त्यामुळे त्यांनी हा सारा दुष्टसंहाराचा इतिहास रामचरित्राच्या रूपानं गायला आहे. सुंदर मठात या इतिहासाच्या स्मरणानं पुलकित झालेले समर्थ श्रीरामाच्या मूर्तीपुढं प्रसन्नतेनं गात आहेत. अजिंक्य रजनीचर मातले, देव कारागृही घातले, म्हणून वैकुंठीहून पातले, देव सोडवावया. देव मात्र जाजवला, म्हणून कैपशी पावला, भुवन कंटक निर्दाळिला, दशमुख शत्रू जिही त्रैलोक्य जिंकले, त्यांस मर्कटा हाती मारविले, भुवनत्रय आनंदविले दाशरथीने, देवांचे बंध सोडविले, देव स्वस्थानी स्थापिले, प्राणी मात्र आनंदविले रामराजे. बिभीषणास दिधली लंका, सुरवरांची मिटली शंका, समर्थे रामदास रंका नवाजिले. सुंदर मूर्ती, सुंदर गुण, सुंदर कीर्ती, सुंदर लक्षण, सुंदर मठी देवे आपण वास केला. या सुंदर मठात समर्थ रामदासांमुळे जसा श्रीरामानं वास केला होता, तसाच श्रीरामरायाचं अवतार प्रयोजन घेऊन अवतरलेल्या शिवप्रभूंचाही वास घडला होता. दत्ताजी त्रिमल यांनी समर्थ शिष्य दिवाकरांना लिहिलेल्या एका पत्रात शिवथर घळीतील शिवसमर्थ भेटीचा उल्लेख आहे. दत्ताजी त्रिमल लिहितात, राजर्षी छत्रपती यजमान कर्नाटकाहून स्वारी करून श्री रामदास स्वामींच्या दर्शनास सज्जनगडासी आले. ते समयी श्रीस प्रार्थनायुक्त विनंती केली की श्रींनी पूर्वी बिरडवाडीचे मुक्कामी श्री शिवथरी प्रांती असता मध्ये महानदी महापूर आणि अकस्मात रात्री पलंगापाशी येऊन चमत्कार रूपे दर्शन दिले. कित्येक चित्ती होते तेची आशीर्वाद दिले. दुसरे दिवशी शिवथर प्रांती सुंदर मठी भेटी झाली. समर्थ प्रतापकार गिरीधर स्वामी बिडकर यांनीही या घटनेचा उल्लेख केला आहे. यातील चमत्कार आपल्याला पटो न पटो इतकं मात्र त्रिवार सत्य की शिवप्रभूंना समर्थांच्या शिवसामर्थ्याचा वेध लागला होता आणि समर्थ शिवप्रभूंना महाराष्ट्राचे संरक्षक म्हणून मानित होते. शिवथर गळीपासून जवळच असलेल्या प्रतापगडावर जेव्हा तुळजावराचेनी गुणे शिवे अफजल मारिला ही घटना त्यांनी अनुभवली, तेव्हाच त्यांनी मानले की
तुझा वराचिनी गुणे रामे रावण मारिला. देवीच्या समर्थ्याचा त्यांना रोकडा प्रत्यय आला. असे प्रत्ययाचे किती तरी दिव्य क्षण त्यांनी शिवथराच्या शीतळाईत अनुभवले होते. शिवथरच्या सुंदर मठात राहून समर्थांनी महाराष्ट्र मंगलाचं चिंतन केलं. तिथल्या निसर्गरम्य एकांतात त्यांनी शिवप्रभूंशी वैचारिक सहयोग साधला. तिथल्या गर्दवनराईच्या आणि गिरिगह्वराच्या आश्रयानं दुष्टविनाशाची मंत्रणा केली. या सर्व गोष्टीचा शिवथरच्या महिमानांत मोठा वाटा आहे, हे तर खरंच. परंतु महाराष्ट्राच्या जीवनगाथेत शिवथरचं अनन्यसाधारण महात्म्य आहे. ते तिथं झालेल्या दासबोधाच्या निर्मितीमुळे दासबोधाचे पहिले 6-7 दशक इथंच रचले गेले, असं मानायला सबळ आधार आहे. हे ऐतिहासिक सत्य ध्यानी घेतलं की या स्थळाच्या सौंदर्याला आगळीच महत्ता लाभते. या घळीत समर्थांनी भव्य गणेश स्थापन केला होता, असं त्या गणेशाचं वर्णन गिरीधरांनी केलं आहे. सुंदर मठी समर्थाचे राहणे झाले, असंही गिरीधर आवर्जून सांगतात. श्री रामदास गोसावी शिवतरी राहताती, असं शिवप्रभूंनीही आपल्या पत्रातून उल्लेखिलं आहे. शके 1576 ते 1598 या काळात ते अनेक वार इथं राहून गेले. या माहितीच्या पार्श्वभूमीवर आपलं मन सुदूर भूतकाळातलं ते दृश्य अनुभवू लागतं. तो निग्रही व्यक्तिमत्वाचा तेजस्वी महापुरुष शिवथर घडीत पद्मासनस्थ होऊन चिंतन करीत आहे. भोवती पाहो जाता भयची वाटे, अशा प्रकारची कडे कपारे दरे दुरकुटे आहेत. 22 पोखरणी झऱ्यांचं जळ तिथल्या शीतळाईत भर टाकीत आहे. आणि हे रघुनाथाचं देणं कृतार्थ दृष्टीने अनुभवणारे समर्थ अंतर्मुख होऊन रघुनाथाचं ध्यान करीत आहेत, असं आपल्या अंतःचक्षूंना जाणवतं. आणि मग पाहता पाहता आपल्या कानांना ऐकू येऊ लागतं. भव्यरूप वितंड भीममूर्ती महाप्रचंड, विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंधूर चर्चिला. समोरच्या भव्यतुंग गणेशाला दृष्टीत साठवीतच समर्थांनी गणेशस्तवन सुरू केलं आहे. आणि त्यांच्या मुखातून स्फूर्तीचा अखंड झरा शब्दांच्या तीरांतून वाहतो आहे. जवळच बसलेला पट्टशिष्य कल्याण त्या शब्दांचा सुगंध वेगानं अक्षरांच्या कुपिकेत साठवून ठेवीत आहे. आज 3 शतकांनंतरही आपल्याला या दृश्याच्या आंतरिक जाणीवेनं आनंदाचं भरतं येतं. आणि ज्यानं महाराष्ट्राला महाबोधाचा शाश्वत ठेवा दिला, त्याच्या स्मृतीनं रंगलेल्या त्या स्थानाविषयी कृतज्ञता वाटू लागते. दासबोध ही समर्थाची वाङ्मयी त्रिमूर्ती आहे. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असं स्वतः समर्थांनीच अखेरीस आपल्या अनुयायांना सांगून ठेवलं आहे. समर्थाचं हे वैचारिक व्यक्तिमत्व जिथं शब्दरूप पावलं, त्या स्थानाचं महिमान केवळ समर्थ संप्रदायिकांनाच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राला पटलं पाहिजे. शिवथर घळ प्रचंड आहे. सुमारे 125 फूट लांब आणि 150 फूट रुंद एवढ्या या विस्तीर्ण घळीच्या एका टोकाला एक मोठं विवर आहे. त्या विवराच्या खोलीचा शोध घेण्या इतकं धैर्य आज आपल्याजवळ नाही. घळीच्या बाहेर डोकावलं की निसर्गाचं भव्य आणि सुंदर दृश्य आजही जाणवल्या वाचून राहत नाही. सह्याद्रीचे सरळसोट उत्तुंग कडे आपल्या दृष्टीला भारून टाकतात. एका टोकाला कावळ्या डोंगराचा सुळका दिसतो, तर समोर दूरवर राजगडचा बालेकिल्ला धूसरतेतूनही आपलं लक्ष वेधून घेतो. एका बाजूनं डोकावणारा रायरेश्वराचा डोंगर शिवप्रभूंची स्मृती जागवतो, तर खाली वाहणारी
काळ नदी, दुष्ट दानवांचा काळ झालेल्या त्या युगपुरुषाची गौरवगाथा गात असल्याचा भास होतो. घळीच्या बाहेर डोकावताच दृष्टीत भरणारं हे प्रशांत, सुंदर आणि भव्योदात्त दृश्य अनुभवताच शिवथर घळीचं सुंदर मठ हे नाव आपल्याला यथार्थ वाटतं अन मग समर्थाच्या रसरशीत रसिकतेचं प्रत्यंतर घडतं. समर्थाच्या महानिर्याणानंतर काही काळ शिवथर घळीत त्यांचे अनुयायी येऊन एकांतवास करीत असत, असं मानायला आधार आहे. समर्थांचे एक प्रमुख शिष्य दिवाकर गोसावी यांचे नातू दिवाकर यांनी शके 1663 मध्ये शिवथर घळीत बसून ज्ञानदेवांचा अमृतानुभव नकलल्याची साक्ष आजही धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरात पाहायला मिळते. त्यानंतर मात्र प्रदीर्घ काळपर्यंत हे स्थान अज्ञानाच्या अंधारात सुप्त होतं. अलीकडे अर्धशतकापूर्वी राष्ट्रीय जागृतीच्या काळात समर्थ चरित्राला आणि समर्थ विचारांना नवा उजाळा प्राप्त झाल्यावर शिवथर घळ पुन्हा उजेडात आली. तिथं आता समर्थ संस्थापित भव्य गणेश नाही, परंतु समर्थ भक्तांनी स्थापिलेल्या राम, लक्ष्मण, सीता, हनुमंत, समर्थ आणि कल्याण यांच्या मूर्ती आहेत. समर्थ भक्तांची, हौशी प्रवाशांची आणि शिवसमर्थाविषयी श्रद्धा बाळगणाऱ्या लोकांची ये-जा आज तिथं चालू आहे. जिथं एकेकाळी महाराष्ट्राचं शिवसामर्थ्य सहस्त्रकळांनी प्रकटलं, ते हे स्थान महाराष्ट्राचं चिरंतन स्फूर्तिस्थान बनायला हवं. लेख समाप्त.